उत्सव साजरा केला जातो. 129वा जयंत्योत्सव. निसर्गदत्त महाराज यांचा जन्म हनुमान जयंती दिवशी झाला आणि म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव मारुती असं ठेवलं. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं पदार्पण झालं आणि मग त्यांचं नाव निसर्गदत्त महाराज असं प्रसिद्ध झालं. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता, परंतु मुंबईमध्ये ब्रेकची साथ आली म्हणून 3-4 वर्षाचे असताना वडील त्याला गावाला घेऊन गेले. त्यावेळी त्यांचं 4थीपर्यंत शिक्षण झालं होतं, काही शिक्षण. पण बालपणी त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळी चमक दिसत होती. जसं असं म्हणतात की हनुमान जन्मला मारुती तेव्हा सूर्याकडे झेपले गेले. निसर्गदत्त महाराज सूर्याकडे तास डायरेक्ट पाहत राहायचे. प्रत्यक्ष सूर्याकडे ते डोळे विस्फारून पाहायचे. योगशास्त्रामध्ये त्याला त्राटक असं म्हणतात, पण महाराजांनी त्राटकचं काय माहिती नव्हतं आणि ते भात असतं. आणि लहानपणी त्याच्यामध्ये ते भक्तिभाव दिसून येत होता. खेडेगाव होतं, मग शाळा सुटल्यानंतर गुराढाचा काम करायचे. ते सकाळी उठले की पहिले आधी आजूबाजूला जंगल होतं. घर त्यांचं एकदम असं शेतात बांधलेलं होतं. शेतात शेतात होतं, एकच होतं, बाजूला काही नव्हतं, दूरवर रस्ते होते. पण ते सकाळी उठले की जंगलामध्ये जायचे. जंगली फुलं जी काय मिळते ती फुलं आईच्या वंगडीत द्यायचे, तिला नमस्कार करायचे. लहानपणी त्यांच्याकडून एक चमत्कार असा घडला की त्यांच्या गुरांना पाण्यासाठी दूध जायला लागला, दूध मिळालं. महाराजांनी घराच्या थोडं बाजूला एक मोठा खड्डा खोदला, त्याला पाणी लागलं आणि गुरांची सोय झाली. आजही तिथे ते तसंच आहे. आजही तिथे जागा आहे, तिथे पाणी गुरांची सोय झालेली आहे. त्यांच्या शेजारी एक ब्राह्मण राहायचे, गोरे ब्राह्मण. महाराज संध्याकाळी झाली की त्यांच्याकडे जाऊन बसायचे. त्यांच्याकडे दत्तवाचन चालायचं, भजन कीर्तन चालायचं. ते ऐकण्यात त्यांना आनंद वाटतो. त्या काळामध्ये गावागावामध्ये जातीपाती फार असायच्या, परंतु महाराजच्या शेजारी अस्पृश्य लोक राहायचे, लोक राहायचे. त्यांच्या घरी कोण मेले गेलं तर महाराज जाऊन स्वतः खातात द्यायचे, तर मदत करायचं. म्हणजे त्यांचा पिंडच वेगळा होता, त्यांच्यामध्ये वेगळंच चैतन्य व्हावं. लहानपणापासून सगळे मराठी ग्रंथ त्यांनी वाचायला सुरुवात केली, म्हणजे पाठांतर केलं. वडिलांचा अकाली निधन झाला. काही दिवसांच्या बघेमध्ये त्यांच्याकडे होते शेतीची कामं करायला. ते मुंबईला निघून आले. महाराजांनी वाटलं आता इथे गावाला थांबायचं, पण महाराज मुंबईला आले. काही काळ सिद्धरामेश्वर महाराज भेटीपर्यंत तर ते असेच देतात, ती पूजा करायची. देऊळ तिथे गिरगावमध्ये काळारामचं मंदिर आहे, तिकडे जायचं, तिथे पूजा करायची. बाहेर गाय बांधलेली आहे, तिला चारा द्यायचा, नमस्कार करायचा. तिथे तुझी फुलं द्यायची, आई द्यायची, आईच्या वगैरे नमस्कार करायचा. मग आपल्या कामाला करायचं. काही दिवस त्यांनी गोदीमध्ये नोकरी केली. नंतर मग त्यांना आता एक महाराज म्हणायचे, दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं माझा पिंड नव्हता. पण स्वतःचा व्यवसाय त्यांनी चालू केला. विडी बनवायची, विडी बनवायच्या, नोकऱ्याच्या व्यवसाय सुरू. तर त्याच्यात त्यांना खूप चांगलं यश आलं. त्यांची स्वतःची 9 दुकानं होती, विडीचा कारखाना होता, 7 माणसं काम करायचे. पण भक्तीमध्ये जास्त असायचं साधन. त्यांचे मित्र होते बापकर,
ते त्यांना व्यायामशाळेत नेहमी भेटायचे. त्या बाबतीत फार शिस्तबद्ध, स्वभावानं फार प्रेमळ आणि निर्णयक्षमता, हुशार, बुद्धिवंत, परिपूर्ण असा माणूस. मग महाराजांना कुठलं वाटायचं, इतकी परिपूर्णता आली कुठून, इतकी हुशारी आली कुठून, सगळं याला कसं जमतं, सगळं कसं याला येतं, सगळं कसं कळतं. महाराज कुतूहलाने विचारायचे, तुला हे सगळं कसं जमतं? तो म्हणाले, माझे गुरु आहेत सिद्धरामेश्वर महाराज, त्यांच्या कृपेने हे सगळं झालं. येणार तर चल. महाराज म्हणाले, कुठे असतात ते? मग इथे जवळ माधवबाग आहे, माधवबागमध्ये त्यांचे गुरु पण असतात, ते जातो. मुंबईमध्ये साधू संत असू शकत नाहीत महाराज. मुंबईमध्ये मायानगरी आहे, तिथे दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस होतो. तिथे हातावर बसवलं जातं, लवाडी केली जाते, लोक ते धंदे चालतात. तिथे संत साधू असू शकतात त्या मायानगरीमध्ये? आता म्हणा नाही, ते इथे येऊ. थोडं टाळाटाळ केली, त्यांना पटत नव्हतं. ते म्हणाले, मी येईल, पण माणसाच्या पायावर मस्तक ठेवणं मला काय पडलं. मी देवाला नमस्कार करेन, माणसाला कशा नमस्कार करेन असं. परंतु गेले निरूपण झालं होतं सिद्धरामेश्वर महाराजांचं, तिथे बसले, मागे निरूपण झालं, सगळे एकीकडून नमस्कार करून दिले, हे काय बोलले नाही. सिद्धरामेश्वर महाराज चालत त्यांच्याकडे, त्यांना म्हणाले, एवढंच, तुला जे हवे आहे ते या सर्वांना नको आहे, तुला जे नको आहे ते या सर्वांना हवे आहे. आता काय झालं कोणाला माहिती. एवढ्या एका वाक्यात ते सिद्धरामेश्वर महाराजांना शरण साष्टांग नमस्कार केला. महाराजांनी ओळखलं, चल तुला आज पण ती 3.5 वर्षाचा सहवास आणि सिद्धरामेश्वर महाराज लवकरच दे ठेवला. 3.5 वर्षाच्या सहवासामध्ये त्यांनी चांगली मुक्ती केली. नित्यनेमाने सिद्धरामेश्वरांकडे जाणे, त्यांच्या मुखातून जे ज्ञान आहे ते ऐकणे, श्रवण करणे, श्रवणाचं चांगलं मनन करणे, त्यांना त्याचं निर्देशन करणे, नित्यनेमाने करायला लागले. त्यांचा व्यवसाय आणि फक्त ते नातेवाईक नाही, कोणाकडे जाणे नाही, कुठल्या पाहुण्याच्या कार्यक्रमाला जाणे नाही, काही नाही. फक्त सद्गुरू, भक्ती, भजन आणि आपलं कर्तव्य एवढं नेमाने केलं. सिद्धरामेश्वर महाराजांनी अचानक ध्येय ठेवला. ध्येय ठेवण्याच्या आधी सिद्धरामेश्वरांचे निरूपण झालं. त्या निरूपणात महाराज काय म्हणाले की खरा शिष्य कोण? प्रसंगी गुरुकार्य चालवण्यासाठी आपले बायका मुलांचा त्याग करतो, प्रपंचाचा त्याग करतो आणि गुरुकार्य, गुरुभक्ती पुढे तो खरा शिष्य. सिद्धरामेश्वरांनी ध्येय ठेवल्यानंतर 1 वर्ष व्हायच्या अगोदरच दिवाळीच्या जी एकादशी येते त्या एकादशीला सिद्धरामेश्वरांनी ध्येय ठेवला. आणि आता दिवाळीजवळ येते आहे, एकादशीला महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्याच्या आधीच त्यांना बेचैन वाटायला लागला, अस्वस्थ वाटायला लागला. महाराज असं बोलले तर मी काय करू शकतो, हे तर मला करायचं आहे कुठल्यापासून. म्हणजे महाराजांचं एकदम शक्य झालं, एकदम शक्य. आणि त्याच्या 2-4 दिवस अगोदर त्यांनी घर त्याग केलं. रात्री सगळे झोपलेले असताना कुठून गेले. एवढा कारखाना होता, एवढी माणसं होती, दुकानं, सर्व कशाचा विचार नाही. आणि भक्ती साधना करण्यासाठी, ध्यान धारणा करण्यासाठी हिमालयापर्यंत जाणार असा मानस होता त्यांचा. आणि मग परत येईल साक्षात्कार झाल्यावर म्हणजे पहिले पंढरपूरला गेले. पंढरपूरवरून ते पंढरपूरला गेल्यानंतर तिथे त्यांच्याकडे उंची कपडे होते, त्याने त्याग केला. साधं घोंगडं, धोतर आणि एक बंडी असा पेराव, काय त्या चपला पण कोणाकडे दिल्या आणि प्रवासात निघाला. ती पहिले कन्याकुमारीला गेली. कन्याकुमारीला गेली. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु तिकडे गेले. तिथे काही दिवस थांबल्यानंतर मग काशीला जायचं म्हणून काशीला गेले. काशीला मी नेहमी सांगतो, काशीला ते एका गुरुत राहिले धर्मशाळेमध्ये. रात्री 2 वाजता त्यांच्या चुलीचा दरवाजा वाजला. एक बाई सुंदर नटून तटून दारात उभी आहे आणि महाराजांना ती बाजूच्या रूममध्ये पलंग सजवला बोलत. महाराज म्हणाले, सद्गुरू माझी परीक्षा बघतो आला, अजूनही माझ्या या वाचण्यात मला राहिले.
त्याने त्या बाईला हात जोडले, सांगितलं मला काय उपाय आहे तुझा. त्या बाईने खूप प्रयत्न केले पण महाराजांनी लक्ष नाही दिलं. सकाळी उठून महाराजांनी परमेश्वराला समजावलं, परमेश्वरा सोडली. ते म्हणाले इथे कोण नव्हती बाई. महाराजांनी सिद्धरामेश्वर महाराजांची परीक्षा केली. असं म्हणून ते पुढे गेले. पण सांगायची गंमत अशी आहे की जयगुरु मुखाने म्हणत होते, चारी पाहिजे म्हणत होते, ध्यान साधना चालू होती, अनवाणी पाय आणि राजस्थानच्या वाळवंटामध्ये भटकले, चुकले आणि भर दुपारी एकदा असं चालता चालता पायाला पूर आले. आजूबाजूला घरदार नाही, काही नाही, रस्ता कळत नाही आहे, चाललं. एकदा देह व्यापूळ झाला, एकदा खूप ताण लागली, आता पडायला म्हणाला असं वाटलं, चक्कर येत होती. पहिल्यांदा त्यांची समोर अशी नजर दिली, त्याने झोपडं दिलं, झोपड्यात गेले, तिथे त्याच्याबद्दल तो माणूस घरचा तेव्हा त्यांना फक्त झोपड्याने बोलायला लागलं. त्यांना पाणी दिलं, त्यांना बसायला दिलं, त्यांना जेवायला दिलं. महाराज पुढे गेले, थोडेसे 10 पावलं गेले, माझ्याकडून बघतात तर झोपडं नव्हतं, पण पोट भरलेलं होतं आणि ताण घर गेले. महाराज जयगुरु म्हटल्यामुळे ते पायाचे दुखणं कमी व्हायचं, जे पुढं आले त्या दुखण्याच्या कमी प्रवासाचा थांबलो. त्यांना योगायोगाने त्यांचे गुरुबंधू भेटले, दिल्लीत आले, महाराज त्यांचे गुरुबंधू भेटले आणि त्यांनी त्यांना भेटल्याने दोघांचा संवाद झाला. ते संवादामध्ये त्यांनी विलासानंद महाराज श्रीरामाचे शिष्य ते भेटले. त्यांनी त्यांना समजावलं की आपल्या संप्रदायामध्ये घरदार सोडून प्रपंच सोडून जायची गरज नाही. तुम्ही प्रपंचात राहूनच भक्ती करू शकता आणि तुम्हाला आत्मप्रचिती पण प्राप्त होऊ शकते, आत्मसाक्षात्कार पण होऊ शकतो. पण सद्गुरूने खूप चांगलं ज्ञान सांगून ठेवलं आहे, कसा प्रपंच परमार्थ कसं करायचं. त्यांच्या त्या ज्ञानबोधाबरोबर प्रपंच परमार्थ बरोबर केला ना तर देही असू दे विदेही, प्रपंचात असुरी प्रपंचात नसल्यासारखा. प्रपंचातले मोह आहे, सगळे क्षणिक आहेत, वासना इच्छा आहेत, असे आहेत, तेच पूर्ण होणारे आहे. जे काही कळलं की त्याच्यातून मनवृत्ती बरोबर मागे फिरते आणि वैराग्य येते आणि तो वैराग्यपूर्ण विवेक आला की आपोआपच आपल्याला साधनभक्ती वाढते आणि प्रचिती होते. हा माझा अनुभव असतो. मग त्यांनी त्यांचं ऐकलं, महाराजचं तिकीट केलं, त्यांनी त्याला मुंबईत पाठवला. मुंबईला आले महाराज, 9 महिने वर्ष होत आला. तर महाराजांचे सगळे दुकानं गेले, एकच दुकान मुलगा वसुंधराजवळ राहिलं, घराच्या खाली सोबत, बाकी त्यांचं कारखाना गेला, सगळं गेलं. पूर्वी पागडी सिस्टीमवर असायचं, भाड्याने दिले की मालक टाकायचे, त्यामुळे ते आपोआप सगळं. महाराज डगमगले नाही. परत आल्यानंतर त्यांनी काय केलं, आपल्या घराला पोटमाळा घातला. पोटमाळ्यावर महाराजांची प्रतिमा, सिद्धरामची मोठी प्रतिमा, महाराजांचं सिंहासन उत्तम बनवलं होतं, चांदीचं, 2 शिव बाजूला, एकदम फार सुंदरच सिंहासन बनवलं. त्याच्यावर महाराजांचा फोटो फिरायला लागू असेल तर फार सुंदर वाटायचं. आणि महाराजांनी तिथेच आपला आश्रम म्हणून तिथेच भक्ती चालू केली, म्हणजे भक्ती चालू केली. आणि मग पावल्या वेळा दुकानात बसायला तर एक दुकान चालू आणि भक्ती करणे. पण नंतर त्यांना त्यांच्या मुखातून लोकांना ज्ञानाचा अनुभव लागला. लोक चालत त्यांच्याकडे यायला लागले, अनुभव द्या मागे लागले. ऐकी लागले, गुरुबंधू होते, दैनात म्हणून त्यांनी आग्रह केला, गुरु म्हणतात द्या म्हणून. तरी तयार नाहीत. मग भाऊ महिन्यात त्यांना एकदा निर्णयासाठी म्हणून कोकणात नेला आणि कोकणामध्ये प्रत्येक गावी भेटी द्यायची मुद्दाम असा प्रोग्राम तयार केला, कार्यक्रम तयार केला. तिकडे गेल्यानंतर भजन म्हणायचं, दाजोबांचं वाचायचं आणि निसर्ग महाराजांना निरूपण करायचं आणि ते रेकॉर्ड करायचं. अशी 15 निरूपणं रेकॉर्ड केली त्यांनी. ते आणून महाराजाला वाजून दाखवले की किती चांगलं बोलतोस, किती चांगलं ज्ञान झालं. आता तरी तू लोकांना निर्माण हे करतो, मार्ग वाढवायचा तुला मग गेला होतास ना सगळं सोडून. आता संधी आली, भक्ती मार्ग वाढव. त्यानंतर त्यांनी 2 करायला सुरू केली, शिष्य करायला सुरू केली. त्यामुळे भक्ती आता जगामध्ये त्यांचं नाव आहे, जगामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये मंत्रतंत्र करणारे, जादूटोना करणारे, बुवाबाजी करणारे प्रसिद्ध आहेत. अध्यात्म ज्ञान सांगणारे लोक ओळखत नाहीत, त्यांच्याकडे कोण जात नाही. दाढी मिशा वाढून मधुर वाढून बसले असते, त्यांच्याकडे लोक शोधत जातात. पण
तुमच्या आमच्यासारखे साधू वस्त्र घालून ज्यांना आत्मप्रचिती आहे, भगवंताच्या ऐक्य जडलेला आणि भगवंत स्वरूप झालेले आहे असे संत आहेत. लोकांसाठी ते दुर्मिळ होतं आणि जातात. आणि मग तसंच निसर्गत मार्ग त्याला स्वतः प्रसिद्धीची हवा होती. मीडियावाले आले, बरेच जण आले, दूरदर्शनवाले महाराज कधी त्यांना बोलायला काय नाही. आणि भक्ती वाढवली. अनेक शिष्य आले, 25 शिष्य आले. मग महाराजांकडून अनेक चमत्कार झाले. महाराज काय म्हणायचे, चमत्कार करून मुद्दाम दाखवतो तो गुरु नाही, तो लबाड आहे. पण शिष्याच्या गरजेसाठी चमत्कार घडतोय गुरु आपोआप, तो खरा आहे. चमत्कार मुद्दाम करून शिष्याला भुलवणारे गुरु नाही, ते मायेचे भक्त आहे. पण शिष्यावर प्रसंग आला की कारण करते आपोआप चमत्कार घडतो, तो खरा असतो. कारण त्याच्यामध्ये अभाव नसतो, मीपणा नसतो आणि मग अशा प्रसिद्धीची हाव नसते. आणि जरी ते चमत्कार त्यांच्याकडून घडले तरी सिद्धराम निसर्गदत्त महाराज काय म्हणायचे, माझा सिद्धराम करतो, सिद्धरामेश्वर महाराज करतात, हे सगळं सिद्धरामेश्वर महाराजांनी केलंच. कोणी त्याला काही सांगायला आले आपली परिस्थिती आणि महाराजांचा आशीर्वाद मागायला आले, हां तू सांगितलं मला ना, पोचलं सिद्धरामेश्वर महाराजांकडे पोचलं, आता तुझं कल्याण महाराज करा असं असं म्हणजे मी करतो असं कधीच नाही म्हणाले, माझ्याकडून झालं असं कधीच नाही म्हणाले, माझा गुरु करतो असं. आणि सिद्धरामेश्वर महाराज म्हणजे त्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी किती चित्ती सतत त्यांच्याशीच बोलायचे, त्यांच्याशीच सांगायचे. काही झालं तरी महत्त्व द्यायचं सिद्धरामेश्वर मुखामध्ये त्यांचंच नाव सांगा. त्यांच्याशिवाय त्यांना प्रपंचसुद्धा नावाला तुमची शरीर आहे होतं होत होता अभाव मुद्दा म्हणते काय करत इतकी अनेकता आली होती त्यांच्या. शिष्यांचं खूप कल्याण, काही शिष्यांना खूप अनुभव आला. हे मी नेहमी सांगतो, एक तर शिष्य असा होता की त्याच्या मुलाला देवी झाली, देवीची जागा देवी आहे. आणि देवी आली की लोक झाडावर जसे करायचे, ते देवी एवढ्या आल्या की त्यांच्यावर अंगाची चाळण झाली की त्याला झोपवता येत नाही, केळीच्या पानावर त्याला झोपवता येत. पण लोकांची पद्धत आहे पूर्वीपासून आलेली, देवी वगैरे आल्या की काहीतरी मान वगैरे करतात, काहीतरी पूजापाठ वगैरे कसं करतात आणि मग त्याची काही विधी करतात आणि मग नंतर त्याला आंघोळ घालतात असं करतात. मग बायकोने सगळं आयोजन केलं. एवढा काय म्हणाला, मी असं काय करणार नाही. मी महाराजांना विचारलं, महाराज काय सांगते ते मी करणार. मग तो महाराजांकडे गेला आणि म्हणाला असं असं महाराज फार सिरियस काय करायचं, काय करू, मलाही सगळं काय करायचं नाही, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही सांगा. असं म्हणतो, माझ्यावर विश्वास आहे, ही विभूती घे महाराज आणि सांगितलं जा विभूती त्याच्या उशाखाली केली. आणि रात्री त्याच्या खोलीत तुम्ही कोणी झोपू नका, दोघे बाहेर झोपले. सकाळी मुलगा झोपलं काय असं मग पाठवलं. बायको काय करतात नाही, आजच्या दिवशीच करायचं आहे, 9वा दिवस आहे, 10वा दिवस आहे, काय सांगायचं पाहिजे. तो काय केला तर दोघांमध्ये भांडण झालं. म्हणून नवरामध्ये धागा घेऊन बसला, बायकोला दाराच्या बाहेर काढलं, खूपच्या बाहेर झोपण्याच्या खोलीच्या बाहेर काढलं आणि दारावर आपण दांडा घेऊन बसला. पहाटे 5 वाजता जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा मुलगा उठून त्या खोलीमध्ये एक मोरी होती, मोरी पाहिजे बाहेर असायची, मोरी होती, मोरीमध्ये उभा राहत होती. ज्याला उठता बसता येत नव्हतं, तो मरणार असं वाटत होतं, अंगावर जखमा होत्या, तो मुलगा उठून बाथरूममध्ये मोरीमध्ये लग्न करत होता. काही विधी करायला लागले नाही. म्हणजे असे अनेक चमत्कार मारले की कॅन्सर झाला कशाला मुलगा चांगली आजही महाराजांनी म्हणाले ठीक आहे, डॉक्टर आहे का थोडा, माझ्याकडे कशाला आले, ठीक आहे एक गुळगी एक गुळखा आणि तो बदल. म्हणजे मुद्दाम काही करत नसतं. एक बाई होती खूप श्रीमंताची, म्हणजे त्याची स्वतःची मिल होती, मिल मालकाची बायको. तिला ती माहिती ती झोपले ना, पाठ टेकवली
की माझा कोणीतरी गळा दाबला, पाठ जमल्या टेकली की माझा कोणीतरी गळा दाबला. म्हणजे कित्येक दिवशी झोपलीच नाही. डॉक्टर झाले, उपाय झाले, ते परदेशात सुद्धा नेऊन आणले. कोणीतरी निसर्गाचं महाराजांचं नाव सांगितलं म्हणून महाराजांकडे घेऊन आले गाडीतून. ती कारमध्ये होती. महाराजांनी खाली पडलं, महाराजांनी काय केलं, तिला हाडाला बोललं, तिला ती येत नाही, जा घरी. तिकडे कसं झालं, तिकडे डॉक्टर नाही, डॉक्टरकडे गेलो. त्याचं असं सरळ सांगायचं. मग ते तरी ते घेऊन आले. ती बाईला महाराज म्हणाले, बस ती म्हणाली की तुला काय होतं? ती म्हणाली, मी डोळे मिटले ना, जरी पाठीला जमिनीला पाठ लावणं सोडा, नुसते डोळे मिटले तरी मला सुद्धा माझ्याकडून पण गळा दाबला. म्हणजे कित्येक दिवस मला डोळे बंद करायलाच भीती वाटते, झोपण्याच्या बाजूलाच. मग मी काय करणार तुझ्यासाठी? मी तुला काहीतरी देणार आहे, ते डोळे मिटून देणार आहे, तुला डोळे मिटायला. माझ्यावर विश्वास आहे आणि माझं ऐकणार बस. काय झालं, ते बाई त्या महाराजांकडे बघून तिला काहीतरी जाणवलं आणि ते तयार सगळे त्या लोकांना बाहेर पडलं महाराज आणि तिला बसून समोर मंत्र दिला, त्याला बस सांगितलं. तिला बसल्या तिला झोप लागली. महाराजांनी घरच्या लोकांना बोलवलं. ते सगळे लोक ते आश्चर्यचकित झाले की डोळे मिटायला तयार होते. बाई गाढ झोपली होती. म्हणजे महाराजांकडे अनेक चमत्कार झाले की प्रत्येक नमुना म्हणून मला दोन सांगतो आहे आणि ते एवढ्यासाठी सांगायचं हेतू आहे की ते चमत्कारी बाबा नव्हते, त्याने मोठा सगळ्या चमत्कार असा केला. ही देवाविषयी लोकांची काहीतरी कल्पना वेगळी आहे. देव वेगळा आणि मी वेगळा अशी लोकांची कल्पना आहे. तर देव तुमच्यातच आहे, कोणी त्याला माझ्यात असं म्हणतात, पण त्याचा प्रत्यक्ष पुरावा त्याच्याविषयीचं ज्ञान सुस्पष्ट खूप पुस्तकांनी ग्रंथांनी लिहून ठेवलेला आहे. अनेक संत साधू ज्ञानीपुरुषांनी सांगून पण ठेवलेलं आहे. पण महाराजांची भाषा अलौकिक आणि इतकी उच्च प्रतीची आणि तो शोधही, म्हणजे महाराज बोलताना कसं बोलायचं एक उदाहरण सांगायचं तुम्हाला सांगू शकतो. परब्रह्माची ओळख कशी झाली आणि कोणाला पहिली झाली हे सांगताना महाराज काय म्हणतात, अनुसंवेद संवेदनेला चेतना आली. अनुसंवेद संवेदनेला चेतना आली. ते हम जाणे ही परब्रह्मातून निर्माण झाली मूळ माया. हे ज्याने जाणलं, हे ज्याने पहिले जाणलं ते ब्रह्मस्वरूप मायेच्या पण प्रकट झालेलं ज्याने जाणलं तो ब्राह्मण. म्हणून शास्त्रात ब्रह्मजाणाने 6 ब्राह्मणांचा. पण महाराज पुढे फार चांगली कोटी करतात. पण गंमत अशी आहे म्हणे, ब्रह्मजाणाने 6 ब्राह्मण, पण आता बरेच जण ब्राह्मण ब्रह्म जाणत नाही तरी ब्राह्मणच आहे. मास्तराची बायको मास्तरी काय शिकली नसली तरी, डॉक्टराची बायको इंजेक्शन देताना तरी डॉक्टरी, तशी ब्राह्मणाची बायको ब्राह्मणी. तसे ब्राह्मण खूप झाले, ब्रह्म जाणणारे फार कमी. ब्रह्मजानाने 6 ब्राह्मण, तो पहिला ब्राह्मण. त्याच्यातून सगळी वंशावळ निर्माण झाली. सगळी वंशावळ जी निर्माण झाली ती त्याच्यातून निर्माण झाली. मग शास्त्रात त्यांना एक परत ब्राह्मण त्यांचं त्यांना कळण्यासाठी द्विज म्हणून एक संस्कार ठेवलेले, द्विज. तर तिने ब्राह्मण लोक पूजा करतात आणि द्विज बनवतात. आणि इथे आम्ही संत सद्गुरू ज्ञानीपुरुष महावाक्य देतो आणि हे तू आहेस याच्यावर साधना करून सांगतो आणि ते त्यांनी केले की तो द्विज होतो. म्हणजे अस्पृश्यालाही ब्राह्मण करण्याची क्षमता सद्गुरूमध्ये आहे. कारण ब्रह्मजानाने सर्व ब्राह्मणा, एक अस्पृश्य आहे, ज्ञानी झाला, ब्रह्मजानाला लागला, नामच झाला. म्हणजे महाराजांचं तत्वज्ञान किती चांगलं होतं, जगाने स्वीकारलं. असं नाही, जगाने स्वीकारलं. बोलताना ते किती सुंदर बोलायचे, जाणीवेचा जाणता जाणीवेला ज्ञाता झाला तो साक्षात्कार, तो ब्रह्मसाक्षात्कार. किती सर पण ते म्हणतात स्वला जाण स्वस्थ राहा. निसर्ग योग, निसर्ग योग म्हणजे सहज साधना. योग म्हणजे साधना, सहज साधना. स्वला जाण स्वस्थ राहा. आता स्वला कुठं जाणायचं, तुझा श्वासोश्वास ज्याच्यामुळे चालतो आहे आणि मी आहे असं जे तुला कळते आहे, हे कळते पण ज्याच्यामुळे आहे तो स्व आहे. त्या
निर्माण झालं आणि तो चैतन्य घडून वावरतो आहे, त्याचा व्यवहार शब्दाने होतो आहे आणि शक्तीने हालचाल होत आहे. ते परब्रह्म स्वरूप परमात्मा ते तुझ्या आत आहे हे जाण आणि स्वस्थ राहा. म्हणजे तेच होऊन राहा. स्वस्थ राहा म्हणजे हातावर हात घेऊन राहा असं नव्हे. मग मागे पुढे बघायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही, भय नाही. तुझ्यात देव आहे, तू देवच आहेस. देव वापरायला घेतलेला आहे. मग देहाची कर्म करणे आहेत किंवा प्राप्त, पण मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे. पण मी परमात्मा असं जाणलं तुम्ही त्याची त्याने तुम्हाला चिंता काय राहणार नाही आणि जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला न मागता मिळणार. जगाचं ऐश्वर्य भोगा. आणि म्हणून महाराजांनी ते अनुभवाने सांगितलं. ते म्हणतात मला सिद्धरामैया महाराज सांगितलं तू आत्मा आहेस, तू आत्मा आहेस. बस मी घरी आल्यापासून विचार करायला मी आत्मा कसा आणि का. साधनेमध्ये हाच विषय माझा. मग महाराजांची निरूपणं ऐकायची. काही ग्रंथ जे महाराजांनी दाखवून नेऊन दिलेले ते वाचायचे आणि त्याच्यातून जे मला ज्ञान मिळालं त्याच्यातून मला 3-3.5 वर्षात सहवासामध्ये आत्मसाक्षात्कार. मग महाराजांना एकदा विचारतो तुम्हाला ज्ञान झालं कधी वाटलं. महाराज काय म्हणतात ह्या जगातलं काही नकोसं वाटलं त्या दिवशी. हे जग नित्य आहे, काय खरं नाही, सगळं फसवा आहे, काही नको आहे. ज्या जगण्यासाठी जेवढं काय मिळेल ते ठीक आहे, बाकी जगत काही नको. असं ज्या दिवशी खरं वाटलं जाणवलं त्या दिवशी काहीतरी माझ्यामध्ये बदल घडायचा आणि ते सहज सुरू मी घट्ट पडतो. ती सहज जाणीव घट्ट पडतो. ते ज्ञान आहे, तोच ईश्वर देव आहे. तुमच्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव. शुद्ध जाणीव कशी असते याची एक माहिती तुम्हाला सांगायचं झाली तर सकाळी तुम्ही उठल्या तुम्ही उठता कुठल्या तरी उठता तुम्हाला तुम्ही कोण आहात यायची, तुमच्या घरादाराची, तुमच्या कामाधंद्याची तुम्हाला आठवण, ह्या सर्व गोष्टीची आठवण होण्याआधीचा जो क्षण असतो उठल्या ती शुद्ध जाणीव. ती परमपुरुष स्थिती. मग परमपुरुष स्थिती स्वतःची जाणायची असेल, अनुभवायची असेल, ती प्रचिती घ्यायला असेल तर साधना कशी करायला लागेल. कसल्याही विचार मनाला इकडे तिकडे न पाठवता मनाचं उत्पन्न युतीची निवृत्ती आणि संस्थिती त्याच्यामध्ये जर बसलं तर ते अनुभव सहजपणे येणार, नाही तर नाही येणार. साधना ढिंबर करून फायदा नाही की जे ज्या मंदिरात जा त्या मंदिरात, या तीर्थाला जा त्या तीर्थाला जा, हे उपास तपास करा, हे कर्मकांड करा, काही मिळणार नाही. तुम्हाला तात्पुरतं समाधान मिळणार. कल्पना जसं एखादा माणूस काय करतो, रोज एखाद्याला भिकारी दारात होतो, त्याला 1 चक्कर भाकरी देतो, लिहून ठेवतो. रोज एक कोणी दारात आला 1 चक्कर भाकरी देतो, लिहून ठेवतो. आणि एक दिवशी म्हातारपण विचार करतो किती चक्कर भाकरी झाल्या, वा पुढे मला मी नेलो होतं, मला काय कामधंदा करायला म्हणजे माझ्या कामाला एक बसला ठेवायला. कल्पना जे सौ चुहे खाके बिल्ली हात चली, तशी लोकांची साधना भक्ती आहे. एका मार्गाने पाप आचरण करतात, खोटं बोलतात, फसवाफसवी करतात, स्वार्थ लोक काम करून त्याच्यात अडकलेले असतात आणि दुसऱ्या बाजूने भजन भक्ती करतात. कसं होणार आहे. तो परमात्मा सच्चिदानंद आहे, सत्य नित्य शाश्वत आहे. तो तुमच्या आत आहे. तो तुम्हाला कळायला पाहिजे, अनुभवायला यायला पाहिजे. असेल तर तुमचं मनोभाव शुद्ध पाहिजे. जगामध्ये काय चाललंय हे माहीत करून काय फरक पडत नाही. तुम्ही उगाच त्याच्यासाठी वेळ घालवता. कोणाला वर्तमानपत्र वाचायला आवडतं, कोणाला टीव्हीवरच्या बातम्या वाचण्याला आवडतं, कोणाला टीव्हीवरच्या सिरियल बघायला आवडतं, कोणी पिक्चर बघण्याला आवडतं, कोणी गाडी लावतो. हे सगळे कर्मणपणाचे करतो. जे मन फसवं आहे ते कधीच शांत राहणार नाही. महाराज म्हणतात भोग भोगून कधी समाधान होत नाही. कुठलेही भोग भोगून कधी तृप्तता येत नाही. ती आधी तात्पुरती असते आणि तिकडं तिच्या वासना वाढवते. तर ज्ञानरूपाने भोगाचा अभ्यास करा. त्याची किती आवश्यकता आहे त्याचा अभ्यास करा. अभ्यास केल्यावर असं कळेल याची काय कशाची आवश्यकता नाहीच आहे. जे जगण्यासाठी चटणी भाकरी मिळाली तरी चालण्यासारखं आहे. आणि
अंगावर डोक्यावर छप्पर झालं आणि अंगावर वस्त्र झालं एवढं मिळालं तरी खूप आहे. मिळाला तुमच्या कमाईने, तुमच्या ज्ञानबुद्धीने कष्ट करून तर तुम्ही ऐश्वर्य भोगा, पण वाईट मार्गाचा अवलंब करू नका आणि त्याची आस ठेवून राहू नका, समोर त्याच विचारात राहू नका. एखाद्याला आम्ही ज्ञान सांगतो आणि मग बोलतो तर काही दुसरा विषय निघाला की अचानक एखादा म्हणत होतो नाही माझी शेवटची इच्छा ही एक अगदी अशी आहे असं. आता याने सांगितलेलं ज्ञान उघड गेली की काय उघड काय तो अजूनही ते आपल्या इच्छेविषयी बोलतोय. अरे त्या इच्छा पुरा करणारा आज बसलाय, त्याला ओळख सोला जाण म्हणाले ती, त्याला ओळख त्याला जाण तो होऊन राहा. सगळ्या इच्छा पुऱ्या होते काही न मागता. इच्छा ठेवणे पुन्हा जन्माला आमंत्रण आहे, परत जन्माला येणे आहे. जन्म इतका साधा सोपा नाही. त्याला सांगितलं देवपुरामध्ये जन्मामध्ये आईच्या गर्भाशयामध्ये फार त्रास असतो, तो कळत नाही तुम्हाला. पण ते बाळ बाहेर आल्यानंतर सुद्धा बघा त्याची काय अवस्था असते, बाहेर येताना त्याची काय अवस्था असते आणि बाहेर आल्यानंतर त्याची त्वचा बघायला पाहिजे जळलेली असते, पोषण जातात काही दिवस लागले असते, इतकं आपली उष्णता असते. विटाळाचं पाणी असते नाकात तोंडात जात असते, तेच खात असतो, मनोमन त्याच्यातच करत असतो आणि त्याच्यात वाढलेला हा त्रास एवढा आहे. आणि बाहेर आल्यानंतर रोज माफी शरीर लागलेलं आहे. रोज म्हणजे काय, रोज काहीतरी चिंता आहे, रोज काहीतरी विचार आहे, रोज काहीतरी हवा आहे, रोज काहीतरी कष्ट आहे, रोज काहीतरी नावा आहे. कधी विश्रांती आहे का विचार करा. एक दिवस विश्रांती केली दुसऱ्या दिवशी डबल काम करायला लागतं, डबल लाभून करायला लागतं. माझा जन्म साधा आहे का, सोपा आहे का, सुखकारक आहे का. मग कशाला पाहिजे, त्याच्यापेक्षा तुमचं स्वरूप आहे आत्मस्वरूप, त्याची ओळख झाली की ती मोक्षमुक्ती आहे आणि ती संत सद्गुरू भेटल्यानंतरच होणार आहे. ते अशा पद्धतीचे संत असतात. हे संत लाखोमध्ये कोटीमध्ये एखादा होतो, लाखोमध्ये एखादा होतो. स्वयंघोषित गुरु खूप असतील, परंतु आत्मपिंचे गुरु फार कमी असतील. आणि आत्मपिंचा गुरु हा असा असतो की आपल्या गुरुशी इमान ठेवून असतो, प्रामाणिक असतो. त्याचं नाव, त्याची भक्ती, ह्याच्या आपल्याकडे त्याला काही नाही. तुम्हाला सांगितलं तरी दोन ज्ञानबोध सांगेल, ती कशी भक्ती करायची ते तुम्हाला सांगेल. जसं इथे पादसेवन भक्ती होती. पादसेवन म्हणजे काय, पाद म्हणजे पाय, पाय म्हणजे चरण, चरण म्हणजे चरण, चरण म्हणजे चैतन्य. ती चैतन्यामुळे विश्व चाललेलं आहे सगळं. ती सद्गुरूच्या पायाशी आहे. तो परमात्मा स्वरूप आहे, त्याने निर्माण केलेला आहे. त्यांचं दर्शन आपल्याला होणं किंवा त्याची भक्ती करण्याची संधी मिळणं आपण बरोबर मागे आहोत. निसर्गदत्त महाराजांची माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यांच्या म्हणजे डायरेक्ट शिष्य फार कमी होते, पण इनडायरेक्ट त्याची भक्ती करणारे खूप लोक आहेत, त्यांचं सुद्धा कल्याण झालं. डायरेक्ट जरी भक्ती झालंच, पण इनडायरेक्ट सुद्धा त्यांनी त्यांचं नाव घेतात, भक्ती करतात, त्यांचं कल्याण झालं. आज आम्ही तुम्हाला निरूपण सांगतो, पण निसर्गदत्त महाराजांना न भेटलेले सुद्धा काही लोक त्यांच्या ज्ञानबोध ऐकून कित्येक लोकांना ज्ञानबोध सांगतात. महाराजांनी सांगितलेला तोच, आणि त्यांना अनेक अनुभव आले चमत्कारिक. असे कित्येक लोक आहेत, कित्येक लोक आहेत. म्हणजे महाराजांनी सांगितलेलं ज्ञान सर्व जगाने मान्य केलं, सर्व जगाने मान्य केलं. ते कोणी खोडून काढून टाकू शकला नाही. सिद्धरामेश्वराला ते सांगितलं, भाऊसाहेबांना ते सांगितलं, निसर्गदत्त महाराजांनी आणखी असं ते मोकळं करून सांगितलं, स्पष्ट करून सांगितलं. त्यांच्या शब्दात तुम्ही निरूपण ऐकताना तुम्हाला एकच दिसेल, ईश्वर देव याच्याशी सांगताना तुमच्या ठिकाणी जाणे, हीच ईश्वराचं स्वरूप आहे. प्राण आणि जाणीव याच्यामुळे शरीराचा कारभार चाललेला आहे. प्राणवायू रूपाने कार्यरत आहे, जाणीव ज्ञान आहे. ह्याच्यातून विश्व निर्माण झालेलं आहे, त्याच्यातून देह निर्माण झालेलं आहे. त्याला ओळख, त्याला ओळख, त्याचा शोध घे. मग तू अगदी निर्भर होणार, निश्चिंत होणार. जन्मभराचे प्रयत्न वाचणार, तुझा प्रपंच सुखाचा मिळेल. भक्ती सोडू नका आणि चुकीची भक्ती करू नका. सगळ्यातून निर्गुण जायचं आहे. सगळं पुजले वाईट नाही. आज हनुमान जयंती आहे, हनुमानला पुजू नका असं मी सांगणार नाही, रामाला पुजू नका असं मी सांगणार नाही. पण निसर्गदत्त महाराजांचं एक वाक्य आहे की हनुमान म्हणजे प्राण आणि राम म्हणजे ज्ञान. हनुमान म्हणजे प्राण, वायुपुत्र आहे ना तो,
तुम्ही कधी अभ्यास करत नाही, नुसते हात जोडायला जातात. हरिपुत्र आहे तो. हनुमान म्हणजे प्राण आणि राम म्हणजे ज्ञान. ज्ञानाचे चरण धरले तेव्हा तो पूजेला लागला. त्याला ज्ञान झालं तेव्हा त्याचा उद्धार झाला आणि तो पूजेला लागला. तर तुमच्या अंतर्यामी सगळं चैतन्य आत्मा आहे, त्याला जाणा, तो राम ते ज्ञान ते ओळखा, तुम्ही पण पूजेला लागला. माकड एवढी जन्माला येणारा एक प्राणी पूजेला लागतो, मग मनुष्य येणीचा प्राणी पूजेला का नाही लागणार? किती संत ज्ञानीपुरुष पूजेला लागले. तुम्हाला आईची संधी आलेली आहे पण तुम्ही पुढे जातच नाही. प्रपंच आडवा येतो. आता बोलताना पण तेवढा कोंबड्या आहेत, कुत्री आहेत, बकरी आहेत, संसार आहे, घरदार आहे, हे सगळं इथे सोडून जायचं. त्यांचंही गणित काय खरं नाही. कोण कधी आहे कधी नाही आहे, कुठल्या मार्गाने आलं कुठल्या मार्गाने जाणार तुम्हाला पत्ता लागला. एखादं कुत्र खूप जीवनावर पळायचं आणि रस्त्यावर कोणीतरी बायसायकल मोटरसायकलवर उडून जायचं पण त्याला की 4 दिवस रडतात. हे काही खरं नाही आहे. ते मरणारच होतं, ते मेलं, त्याला रडायची काही गरज आहे. ते जन्माला येणार आहेत ते मरणार आहेत. कोणी कायम राहत नाही. मोठी माया लावू नका. हयात असताना तुम्ही काय सेवा करायची करा, काय खायला प्यायला ते घाला. मग नातेवाईक असू दे, म्हातारा घरातला असू दे, कोणी असू दे, इतकी सेवा करता येईल तेवढी करा. पण मेल्यानंतर नुसतं रडून काय होणार आहे? आधी काय त्याला कधी पाणी पाजलं नाही, विचारलं नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुमच्या आचार तुमच्या शुद्ध नसतील, भाव शुद्ध नसतील, कर्म तुमची विवेकपूर्ण नसतील तर तुम्हाला देव कधी भेटणारच नाही. तुमचं कल्याण कधीच होणार नाही, तुमची वणवण कधी थांबणार नाही आणि तुमचे जन्मपणाच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त होणार नाही. म्हणून तुम्हाला खरा देव ईश्वर जो तुमच्या आत बसलेला चैतन्य रूप म्हणून त्याची ओळख झाली पाहिजे. तीच ओळख फक्त संत सद्गुरू ज्ञानी शिकतात. हे सगळं मार्ग असून आम्हाला सांगितलं काही वाचू नकोस, कुठलाही ग्रंथ वाचू, कुठलाही पुस्तक वाचू नको. फक्त मी जो मंत्र दिलाय त्या मंत्रावर साधना कर, श्वासोश्वासावर लक्ष ठेव. आणि मी आहे जाणं काय आहे, मी आहे म्हणजे मी आत्मा आहे. त्याने राहा बस. देहाला नाव दिलं तर देहाचे कर्म द्यायला करू दे, काही हरकत नाही, पण विवेकाने कर. देहाच्या कर्माची आज त्या आत्म्यावर येते. देहाला दुःख भोगायला लागतं, आत्म्याच्या कर्मामध्ये खंड येतो. काय आत्मा प्रकट आहे देहात. त्या तुम्ही जे नर्स खातात त्या नर्सच्या सहाय्याने ती चेतना चेतवत असते, ते देहाच्या सहाय्याने प्रकट होत असते. म्हणून तो आतमध्ये आपल्या आहे ईश्वर देव, दुसरीकडे शोधायची गरज नाही. त्याचा अभ्यास करा आणि ती साधना भक्ती करा, तुमचं कल्याण होईल. रामाला एक पुसताना, हनुमानला एक पुसताना त्यांना देव कोणी बोलवलं आणि ते देव कसे आता आहेत तो अभ्यास करा. त्यांच्यात देवत्व काय, जे पूजा लागले ते देवत्व काय होतं ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. तेव्हा तिथे हात जोडला पाहिजे. प्रचिती विने मान आलो नको आणि जीवत्वाची प्रचिती नाही तिथे हात जोडू नको. हे कळलं पाहिजे. नुसतं सांगेवानी काय करू नका, प्रचितीने करा. हे महाराजांनी शिकवलं, ते आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आजच्या दिवशी तेच सांगणं, त्याच्याविषयी बोलणं, हेच करत ज्ञान आहे आणि तेच कधी त्यांची जयंती साजरी करणे. राजा